जाऊन तपासणी चौकशी होणं हे अपेक्षित होतं। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आरोपींना 4 तास पोलीस स्टेशनमध्ये कुठली कारवाई होत नाही, त्याची कुठली टेस्ट होत नाही, त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी टाळाटाळ करतात, गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करतात आणि मुख्य आरोपी सोडून ड्रायव्हरला जो नव्हताच, कारण आरोपी हा मोठा असल्यामुळे प्रचंड गडगंज श्रीमंत असल्यामुळे वर कारवाई करताना सुद्धा पोलीस कचरतात। सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला। तर तेच सांगतोय मी, हे सगळं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला कुणाचा तरी राजाश्रय असतो आणि तो राजाश्रय येथील आमदार ज्यांचं नाव पुढे आलं त्यांचं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। तब्बल त्या अग्रवाल कुटुंबियांनी त्यांच्या फोनमधून 40-45 फोन त्या आमदाराला जातात आणि त्यामुळं पोलिसावर दबाव येतो, पोलीस आयुक्तांचा फोन जातो अशी माझी माहिती आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन जातो की कारवाई करताना जरा सांभाळून करा, हा गंभीर आरोप करताय पोलीस आयुक्तांवरती, अशी माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे। आता त्याची तपासणी व्हावं, चौकशी झाली पाहिजेत, सत्य परिस्थिती पुढे आली पाहिजेत। म्हणजे पोलीस आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला। बघा, पोलीस ज्यावेळेस आमदारांचे फोन गेले पोलिसांना त्यावेळेस तो फोन कदाचित त्यांच्या फोनची आमदारांच्या तपासणी होणे अपेक्षित आहे। आमदारांच्या फोनचे जर आपण फोन तपासलेत, कॉल रेकॉर्ड काढलंय, तर तो फोन सीपीना गेल्याची माहिती आमच्याकडे आता उपलब्ध झालेली आहे। ती खरी आहे की खोटी आहे हे तपासांती कळेल। इथले पोलीस जे आयुक्त आहेत त्यांचा त्यामध्ये त्यांनी जर त्यामध्ये फोन केला की नाही असे आरोप जे होत आहेत, एखाद्या पोलीसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ज्यावेळेस अशा प्रकारचे त्या आरोप होतात त्यावेळेस हे प्रकरण गंभीर होतं। मात्र देवेंद्र फडणवीस तर पुण्यात येऊन बसलेले होते, त्यांनी 2 दिवसात तातडीनं बैठक घेतली, ते असं म्हणतात की दोषींना कुठल्याही पाठीशी घातलं जाणार नाही। मात्र तुम्ही असं म्हणता की नाही पोलीस आयुक्तांचा याच्यामध्ये फोन गेला, गृहमंत्र्यांनी मग कारवाई करायला पाहिजे? नाही, असं तपासणी मी असं वेग बोलणार, तपासूनच कारवाई केली पाहिजे। या प्रकरणाची आमची मागणी होती की न्यायालयीन चौकशी करा। खरं तर पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा यामध्ये या सगळ्या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे आणि हे प्रकरण पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं नसतं, तुरंत कारवाई झाली असती तर ह्या प्रकरणामध्ये लोकांचं लक्ष गेलं नसतं। हे प्रकरण लोकांनी उकरून काढलंय, आम्ही म्हणत नाही की आम्ही काढलंय, हे प्रकरण लोकांनी उचललंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही मोठी नावं येतात आणि मोठी नावं आल्यानंतर त्यांना त्या आरोपीला वाचवण्याचा जीवापाड रान करतात किंवा प्रयत्न करतात, अशा वेळेस हे प्रकरण किती गंभीर होतं हे लक्षात येईल। ब्लड रिपोर्टमध्ये सुद्धा सर फेरफार करण्यात आला, ज्याच्यामध्ये ससूनचे 2 खरंच डॉक्टर जे आहेत ते निलंबित करण्यात आले, मात्र त्या व्यक्तीचा ब्लड रिपोर्टच देण्यात आला नाही, त्याच्यामध्ये फेरफार करण्यात आली अशी माहिती आहे की आमदारांनी फोन केला किंवा त्या डॉक्टरांवरती कोणाचं प्रेशर होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, आमदारांचे फोन आणि डॉक्टरांचे फोन सुद्धा कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे। त्यांनी त्यांच्यावरही प्रेशर टाकलं आणि तो तावरे नावाचा डॉक्टर जो आहे तो बदमाश आहे, त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत। तो त्या